उत्तर देतो मी तुम्हाला. काय वाटतं त्याच्यावरती, की भीती वाटते. भीती हो. कशाची वाटते? ज्या गोष्टींची माहिती नसते. बेसिकली हे हं, असतं. आपल्या आयुष्यात हं, त्या प्रत्येक गोष्टीला आपण घाबरतो ज्याची माहिती आपल्याला नाहीये. सो हं, इथं इथं घाबरण्यासारखं काहीच नाही मॅडम. आधी माहिती घेतोय आपण. माहिती घ्यायला हं, काय घाबरायचं? जसं की आजचं सेशन केलं, त्याच्यात तुमचा काही लॉस झाला का? हं. नाही. नाही तुम्हाला तेच. कळाल्या 4 गोष्टी. 4 गोष्टी कळाल्यानंतर तुम्हाला आम्ही हं, शेअर मार्केट शिकवलं. शेअर मार्केटमध्ये तुम्ही जसं म्युच्युअल फंड गुंतवणूक केली, हं, तीच गुंतवणूक तुम्ही शिकून जर केली तर जास्त फायदे होत असतील, तर शिकायला तुम्ही तयार आहात, राइट? हं. बरोबर. सिंपल. हं, तुम्ही जिथं म्युच्युअल फंड करताय, तिथं तुम्ही इथं हं, सुद्धा म्युच्युअल फंड करा किंवा शेअर मार्केट करा, पण शिकून हं, करा. म्हणजे तुम्हाला कळेल, की एजंट त्याच्या फायद्याच्या हिशोबाने मला विकतोय, की माझ्या फायद्याचे हं. मी प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. ते तुम्हाला कळेल. बरोबर, त्या पैशाने बरोबर. तुमचे फायदे होतील. दुसरं, तुम्हाला हं, समजा याच्यामध्ये ट्रेडिंग करायची इच्छा झाली. उद्या तुम्ही हं, ₹2000 ₹5,000 घेऊन ट्रेडिंग करायचा प्रयत्न केला आणि बघितलं, की हं, तुम्हाला 10, ₹20, ₹50 कमवता येतात का? आणि कमवता हं, नाही आले आणि तुम्ही तिथं ₹20, ₹50 लॉस झाला. कारण की एंट्री हं, करायच्या आधी लॉस दिसतो आपल्याला किती होऊ शकतो. समजा हं, तुम्हाला ₹50 लॉस झाला. ठीक आहे, हं, एकदा चुकलं, परत एकदा बघतो. तुम्ही 4-5 वेळा ट्राय केलं, 4-5 वेळा तुमचे लॉस झाले. हं, याचा अर्थ तुम्ही ट्रेडिंग करू नये. ह्याचा अर्थ हं, हा होत नाही, की तुम्ही इतर गोष्टी करू नये. कारण की ट्रेडिंग हा एक प्रकार झाला. हं, ट्रेडिंगमध्ये पण बरेच प्रकार आहेत. इक्विटी, फ्युचर्स, ऑप्शन, कमोडिटी, फॉरेक्स. ते करायचं नाही मग. ट्रेडिंग जमत नसेल तर करायचं नाही. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, आयपीओ हं, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल हं, इन्व्हेस्टमेंट हं, हं, आणि ईटीएफ इन्व्हेस्टमेंट्स, त्याच्या हं. व्यतिरिक्तचे इन्व्हेस्टमेंट, बेसिक कुठले इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, हे सगळं शिकून घ्या आणि त्याच्याप्रमाणे ते जरी केलं तरी फायदे होतील. सिंपल.